आता वळूयात रायगडकडे। रायगड जिल्ह्याच्या काही भागातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी देण्याची वेळ आली आहे, कारण जोरदार पाऊस या ठिकाणी कोसळतोय। कुंडलिका, आंबा, पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। रायगडमधल्या अनेक भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे आणि घराघरातून दुकानांमधूनही पाणी शिरलेलं आहे। त्यामुळेच रायगडमधील अनेक सखल भागात साचलेल्या या पाण्यामुळे महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला आणि त्यासाठीच या परिसरातील शाळांना सुद्धा आणि महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट आहेच आणि त्यातच जोरदार पाऊस या भागात झालाय। अधिक माहिती घेऊयात। महबूब जमादार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महबूब, काय सध्याचे पावसाचे अपडेट्स रायगडमधून? सध्या जो रात्रभर कालपासून दक्षिण रायगडमध्ये व रात्रभर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडलेला आहे, आता कुठेतरी एक तासभर झाला पावसाने उसंत घेतलेली आहे। परंतु यामुळे आंबा नदी असो, कुंडलिका नदी असो व पाताळगंगा नदी असो, या नदीला अक्षरशः पूर आलाय व ओसंडून या नद्या वाहत असल्यामुळे शहरी भागात अनेक ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। नागोट आंबा नदी ओसंडून वाहत असल्यामुळे नागोटना पूर्ण जलमय झालंय। नागोटना हे जवळजवळ पाण्यामध्ये बुडालेलं आहे। नागोटना शहर या ठिकाणी व्यापाऱ्यांनी काही म्हणजे आपत्कालीन व्यवस्थांनी काही बोटीही शहरामध्ये उतरवल्या आहेत। 1-2 बोटी उतरवल्यात नागोटण्यातील जनतेशी संपर्क साधायला व मदत करायला। त्याचप्रमाणे रसायनी भागात पाताळगंगा नदी पात्रातील 3 नागरिक अडकले होते। यांनाही रसायनी पोलीस असो व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम असो, गुरुनाथ साटीलकर यांची, त्यांनी जाऊन रेस्क्यू केले व 3 नागरिकांना बाहेर काढले। पाताळगंगा नदीमुळे खालापूर तालुक्यामध्ये अनेक सखल भागात पाणी साचलेले आहे, तर 3 पर्यटक ह्याच नदी पात्रातून वाचवण्यात आलेले आहेत। व कुंडलिका नदी ही ओसंडून वाहते। कुंडलिका नदी ही ज्याप्रमाणे वाहते इशारा पातळीच्या वर, त्याप्रमाणे नागोटना ते रोहा जाणारे जे 2 पूल आहेत कुंडलिका नदीवरचे, ते दोन्ही पूल हे पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी वाहतूक बंद आहे। व आंबा नदीमुळे सुधागड तालुक्यातील जो खोपोली पाली वाकण रस्त्यावरील जो महत्वाचा ब्रिज आहे, तोही पाण्याखाली गेल्यामुळे खोपोली पाली वाकण ही वाहतूक बंद आहे। जी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई गोवा हायवेला जोडणारा हा मार्ग आहे खोपोली पाली वाकण, याही ठिकाणी वाहतूक बंद आहे। व प्रशासनाने शाळांना, संपूर्ण जिल्ह्यात शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे। तसेच खालापूर तहसीलदार यांनीही, अभय चव्हाण यांनीही नागरिकांना जर गरज असेल तरच कामावर जावा, अन्यथा कामावर पण जाऊ नका असा इशारा दिल्यामुळे आज जर दिवसभर असा सतत पाऊस सुरू राहिला तर रायगडमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महबूब। तर नागरिकांनी सतर्क राहावं असं मात्र सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे कोणतंही नुसतं धाडस हे मात्र नागरिकांनी करू नये।